वाराणसी नदीमध्ये आंघोळ केली म्हणून आम्ही पांढरे पडलो. आमचं नाव बदनाम नाही होणार, तुमचं नाव बदनाम होणार आहे. तेव्हा उपाय सांगा आम्हाला. तिथं पण त्यांना पण ते ब्लॅकमेल करायला लागले. मग चवीनी आपली नावे सांगितली, मन ती सकळ चांडाळे आम्हाते उद्धरली, आमची पातके दहन झाली साधूचे सेवेने. आणि मग त्या 4 नद्या त्या असणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना सांगायला लागल्या की आमच्यामध्ये आम्ही चौघी. मग त्यांनी सांगितलं मी लक्ष्मी आहे, मी काशी आहे, मी गंगा आहे आणि मी सरस्वती आहे आणि आम्ही चौघी जणी आहोत. पण तुमच्यासारखे चाटाळा आमच्यात येतात, आंघोळ्या करतात आणि आम्हाला ते तुमचे पाप धुवून जातात. पण आम्हाला एवढं पाप झालं, पण हे पाप निस्तारण्यासाठी आम्हाला कुठे यावं लागतं, तर या साधूची सेवा करण्यासाठी आम्हाला यावं लागतं. या साधूच्या सेवा घडल्यानंतर आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी पापाची मुक्ती मिळते. काशी बोले कापडी प्रती, स्वामी निज घेऊन या उठती, बाहेर येऊन या वाटवणी करती, ते तुम्ही शरीरास चर्चावे. आणि मग त्यांनी सांगितलं की जे असणारे स्वामी आहेत ते निद्रा करून पूर्ण करून येतील. बाहेर आल्यानंतर त्यांच्या जी पायाची धूळ आहे ती तुम्ही तुमच्या कपाळाला लावा आणि त्यानंतर तुमचा उद्धार होईल.